पालघर जिल्ह्यातील मोखाडा त्र्यंबकेश्वर मार्गावर आज भीषण अपघाताची घटना घडली। वाघ नदीवरील पुलावर आयसर टेम्पोचा ताबा सुटून तो थेट 150 फूट खोल नदी पात्रात कोसळलाय। मिळालेल्या माहितीनुसार पुलावरील तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटला। समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिल्यानंतर टेम्पोने पुलाचा कठडा तोडला आणि खाली कोसळला। या भीषण अपघातात टेम्पो चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे। अपघातात कारचेही मोठे नुकसान झाले। पुढील तपास मोखाडा पोलीस करत आहेत। दरम्यान डहाणू जव्हार मोखाडा त्र्यंबकेश्वर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्यानंतरही अपघातांचे प्रमाण कमी झालेले नाहीये। धोकादायक वळणे, दिशादर्शक फलकांचा अभाव तसेच पावसाळ्यापासून न भरलेले खड्डे यांमुळे वाहन चालकांचा जीव धोक्यात येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। रस्ते सरळ करण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही प्रत्यक्षात परिस्थिती मात्र बदललेली नाही, असा आरोप नागरिकांकडून केला जातोय। या संदर्भात संबंधित यंत्रणा आणि अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी होती। पालघर जिल्ह्यातील या अपघातामुळे पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय।